मी तुमची गॉसिप गर्ल आरजे वैष्णवी आज इंटरव्ह्यू घेत आहे आपल्या स्वराज्य रक्षक संभाजी सेन पुतळा राणी साहेब म्हणजेच पल्लवी वैद्यची. खरं तर खूप थकलेले आहेत, दिवसभर टाईट शेड्यूल होतं, तरी पण मी त्यांना थोडासा त्रास देते. सगळ्यात पहिलं म्हणजे कसं झाला आजचा शेवटचा शो होता, काय वाटतंय? खूपच मजा आली. मुळात मला अकलूज पहिल्यापासून खूप आवडतो. म्हणजे मी 5 वर्षांपूर्वी इथे आले होते. 2019 मध्ये शो झाले, 2 शोज, आणि तेव्हाच मला कळलं की इथली माणसं इतकी हेल्पफुल आहेत, इतकी प्रेमळ आहेत, आणि म्हणजे खरं प्रेम काय ते इथल्या माणसांकडनं शिकावं. तर मला त्याच्यामुळे जेव्हा पुन्हा असं कळलं की पुन्हा आपल्याला शोध करायचं, तेव्हा मला अतिशय आनंद झाला आणि मी 2 दिवस खूप एन्जॉय केले. त्याच्या आधीचे रिहर्सल्सचे काही दिवस. येस. त्याच्यामुळे जेव्हा आपल्याला खूप आनंद मिळतो ना, तेव्हा तो थकवा असा उडून जातो. तर तसं झालेलं आहे माझ्या बाबतीत आज. मी खरं तर फिजिकली आणि मेंटली थकले, पण तरी सुद्धा इथली हवा, इथली माणसं ह्याच्यामुळे तो फ्रेशनेस कायम राहतो आपल्यामध्ये. क्या बात है मॅम. आम्ही तुम्हाला टेलिव्हिजन वरती तर पाहिलेलंच आहे, पण ज्यावेळी मी तुमच्याबद्दल माहिती गोळा करत होते त्यावेळी मला असं कळलं की तुमचं बीकॉम झालेलं आहे. तर म्हणजे बीकॉम हे वेगळी फील्ड झाली आणि कला क्षेत्र हे पूर्णच वेगळं. मग कसं काय तुमचं या क्षेत्रात येणं? मी खरं लास्ट इयरला जेव्हा होते, लास्ट इयर टीवाय बीकॉमला, त्यावेळेला माझी सख्खी मोठी बहीण पौर्णिमा भावे तळवलकर, बेबी आता बेबी आता, तर ती पहिल्यापासून ती तिच्या 8वी पासूनच काम करते या क्षेत्रात. आणि माझ्या बाबांची अशी इच्छा होती की मी पण काहीतरी असं करून दाखवावं की म्हणजे त्यांना प्राऊड फील होईल असं काहीतरी. म्हणजे असं काही अट्टहास नव्हता की ह्याच क्षेत्रात यायला हवं, पण तरी सुद्धा जर बहीण ह्या क्षेत्रात आहे आणि अनेकांना असं होतं की स्ट्रगल करावं लागतं, तर जर आयतं आपल्याकडे कोणीतरी घरातच आहे व्यक्ती की जी सपोर्ट करू शकते किंवा कुठेतरी रेकमेंड करू शकते, तर मग का नाही. तर असं त्यांना होतं डोक्यात, पण कधी त्यांनी विचारलं नव्हतं. मग एकदा ती एक दूरदर्शनवरची एक सिरियल करत होती, त्यावेळेला मग मला ती सहज म्हणाली की तू येतेस का माझ्याबरोबर. तर मी गेले सहज म्हणून तिच्या सोबत. आणि मग ते जे दिग्दर्शक होते त्यांनी विचारलं तू काय करतेस, म्हटलं मी काहीच करत नाही, सध्या कॉलेजमध्ये आहे, तुला आवडेल का काम करायला. मी म्हटलं की मी असं कधी विचार नाही केलाय, पण मग ते म्हणाले की मग हे मला वाचून दाखव स्क्रिप्ट. मग त्यांनी मला स्क्रिप्ट दिलं आणि वाचलं, तर त्यांना आवडलं. आणि ते म्हणाले तू करशील का, म्हटलं की मी कधी केलं नाहीये. म्हणे की काही घाबरू नकोस, आम्ही सगळे आहोत, तुला सांभाळून घेऊ. तर सगळ्यांनी इतक्या मोठ्या मनाने मला एक्सेप्ट केलं. पहिलीच सिरियल होती माझी ती, अगदीच म्हणजे 26 एपिसोडची सिरियल होती ती, पण तरी सुद्धा त्यांनी खूप सपोर्ट केलं. सगळे मोठे मोठे कलाकार होते तेव्हा माझ्यासोबत. मजा आली मला ते करताना. तर असं असं सपोर्टनी ते काम सुरू झालं माझं, आणि ह्या क्षेत्रात मी पदार्पण केलं माझ्या लास्ट इयरला. पण तरी सुद्धा ब्रेक झाला. 1-2 वर्षाचं माझं असं मला वाटलं की नुकतंच ह्याच्यावरती अवलंबून कसं राहता येईल आपल्याला, शाश्वती काय, कंटिन्यू काम मिळेल की नाही. मग मी एका ठिकाणी जॉब केला आणि तिथे मी MCSE शिकले, म्हणजे मायक्रोसॉफ्ट सर्टिफाईड सिस्टम इंजिनिअरिंग, विंडोज 2000 प्लॅटफॉर्म. तर ती नोकरी केली आणि ते शिकले, आणि मग त्याच्यानंतर त्या बेसवरती दुसरीकडे नोकरी शोधली. आणि मग नंतर मला असं वाटलं की काही ऑफर्स येत होत्या समोरून, कारण माझा थोडासा फोटोजेनिक चेहरा असा वाटला काही जणांना. तर मग मी नवीन फोटोशूट पण केलं त्या दरम्यान, आणि मग ते सगळीकडे पाठवलं, आणि मग प्रिंट ऍड्स आणि अशा बऱ्याच ऍड्स मिळाल्या. आणि मग एक नाटक मला ऑफर झालं. ते संजय खापरे आर्टिस्ट आहे, तो माझ्या बहिणीच्या ग्रुप मधला आहे. त्याच्यामुळे त्यांनी, मी कॉलेजच्या दिवसांमध्ये कधी घरी असताना रिहर्सल्स वगैरे करायचो, तर माझा डान्स पाहिला. त्याला माहिती होतं की मी चांगलं परफॉर्म करते, छान डान्स करते, म्हणजे असं उत्तम नाही पण आवडेल असं करते. तर मग त्यांनी, आणि हे जे नाटक येणार होतं केदार शिंदेचं, केदार सरांचं, ते डान्स बेस्ड होतं. त्यांना तिकडे काही मुली हव्या होत्या, तर मग त्यांनी मला विचारलं की तू करशील का. ठीक आहे, ती सुरुवात झाली. मग त्याच्यानंतर अगबाई अरेच्च्या ही फिल्म, मग तिथून तो प्रवास सुरू झाला. येस, मी तोच विचारणार होते की क्वेश्चन की अगबाई अरेच्चा म्हणजे पल्लवी वैद्य म्हटलं की आमच्यासाठी अगबाई अरेच्चा पहिलं डोळ्यासमोर येतं. अगदीच त्यात छोटा रोल होता, पण तरी सुद्धा आता जर मागे वळून पाहिलं तर अनेकांना असं ओळखू येत नाही की मी त्या फिल्म मध्ये होते म्हणून.
तिला कुठेतरी पाहिल्याचं अच्छा ही आहे ती असं हा. होतं. थोडा मेकअप वेगळा येस येस आणि ऑफकोर्स. असं बऱ्याच हो गोष्टी वेगळ्या वगैरे. खूपच. त्या चित्रपटातला काही किस्सा वगैरे किंवा काही आठवण असेल तर? अं, तसं आठवण्यासारखं म्हणजे आम्ही वाईला शूट केलं होतं हा आणि तिथली तिथली थंडी खूप छान होती वाईची. हा. म्हणजे असं आठवणीत राहण्यासारखंच काही नाही. बगाड्याचे सीन्स म्हणजे येस अमेझिंग होते. कारण अगदीच. त्यांनी खरी जत्रा भरवली हो होती हो विनोद हो सरांनी आणि ते जे बगाडाला लटकवून हो ते जे हो वरती खेचतात ते ते बघून मला असं एकदम असं अगदीच. झालं की हे काय चाललंय. हो हो मला असं एकदम असं वेगळंच वाटलं. हो. कधी आयुष्यात पाहिलं नव्हतं. हम्म तर मी पहिल्यांदा असं म्हणजे अनुभवलं तेव्हा आणि त्यानंतरही कधीच नाही हम्म की असं ऍक्च्युअल कोणीतरी जत्रा भरवली आणि त्यात शूट होतंय. हम्म. तर इतका मॉब होता, जवळपास 1000 लोकांचा मॉब होता आणि तो वा सगळा त्यांनी मॅनेज केला होता आणि ते वा खूप डिफिकल्ट होती. ती म्हणजे बेस्ट लक्षात ठेवण्यासारखी अशी आठवण आहे त्याची. क्या बात है अगदीच. जसं की आपण मगाशी म्हणलं की तुमच्या बहीणच्या नामी बेबी आता म्हणून ओळखतो, हो. त्या पण एक ऍक्ट्रेस आहेत, तुमचे मिस्टर पण दिग्दर्शक आहेत. तर मग घरी असं काही डिस्कशन होतं का की एखादा प्रोजेक्ट आला तर त्या दरम्यान हो त्याबद्दल काही? होतं. म्हणजे कधीतरी कुठलं तरी प्रोजेक्ट ऑफर येते मला हम्म. तेव्हा मी असं मला कन्फ्युजन होतं माझं हा. की घेऊ की नको अशी हम्म. एक द्विधा मनस्थिती होती. मग तेव्हा मी माझ्या नवऱ्याला विचारते की काय वाटतंय तुला. हा पण त्याचं सहज असं नेहमीच मत असतं. हा मला माहिती असतं त्याचं उत्तर हेच असणार आहे की हे बघ मी काम नाही करणार आहे. तुला करायचं ऑफकोर्स. तुझं तू ठरव. हम्म. तुला करायचंय की नाही. नसेल करायचं तर नाही म्हण. हा. करायचं तर हो म्हण. हम्म. सो तो माझ्या कामामध्ये कधी इंटरफेअर करत नाही आणि जनरली असं काही म्हणजे अगदीच काही वाटलं त्याला की बाबा इथे नको जाऊ तर मग तो सांगतो मला. हो. पण अदरवाईज जर त्याला असं वाटत नाही तू डिसाईड कर हम्म. तुला हम्म. करायचंय की नाही असं त्याचं म्हणणं क्या असतं. बात है. आणि असं मी अजून एक किस्सा तुला सांगते जर हा. तुला वेळ असेल तर. येस येस नक्कीच. स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका जेव्हा हा. लोकांपर्यंत पोहोचली तर मला हम्म. अनेकांचे कॉल्स यायचे, मेसेजेस हम्म. यायचे, सोशल मीडियावर ते कौतुक व्हायची. हम्म. बऱ्याच जणांनी मला भेटून पण शुभेच्छा दिल्या की खूप छान रोल मिळाला आणि खूप चांगलं काम हा. होतंय वगैरे असं. तर मला असं वाटलं की एकाने मला ओळखीचे होते त्यांनी मला विचारलं की तुला घरच्यांची काय रिॲक्शन आहे तुझ्या कामाबद्दल. म्हणजे सगळेजण बाहेर एवढं कौतुक करतात. हा. मी म्हंटल असं एक मिनिट घरी कोणीच मला काहीच हा. कौतुक करत नाहीये माझं. तर मग मी नंतर घरी येऊन विचारलं हा. माझ्या नवऱ्याला म्हटलं केदार म्हणजे आता माझ्या लक्षात येतंय सगळेजण बाहेर माझं कौतुक करतायत. तुला काही वाटतच नाहीये का की बायकोचं काहीतरी कौतुक करावं आणि कसं होतंय काम काही हा. सांगावं. तर त्याचं फक्त एवढंच तो म्हणाला की हे बघ तू चांगलं करत असशील तर सांगायची काय गरज आहे. जर घाणेरडं करत असशील तर मी सांगेन ना तुला की हे क्या बरोबर होत बात है. नाही. क्या तर बात. मग मला आता तू मला काहीच बोलत नाही त्याच्यामुळे मी आता गृहीत धरते की माझं प्रत्येक चालू. काम क्या बात है. म्हणजे मी नोकरी करते पण तरी सुद्धा त्याचं असं असतं की जर नाही आवडलं तर मी तुला सांगेन. येस. आणि कोणीतरी हवं असतं की हम्म. चूक आपलं काहीतरी चुकतंय किंवा आपण कुठेतरी कमी पडतोय ते सांगणारं कोणीतरी आपल्या हक्काचं असेल तर ते आपल्याला पण एक्सेप्टेबल असतं आणि वाईट पण वाटत नाही त्याचं. ते प्लस पॉइंट आहे तुमच्या लाईफ मध्ये. कमालीची गोष्ट आहे. तेच तुम्ही आताच हे सांगितलं की स्वराज्य रक्षक संभाजीमध्ये तुम्ही रोल केला होता पुतळा राणी साहेबांचा. तर त्याचा एक्सपिरियन्स कसा होता? मी आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही. कारण आपल्याला एखादी मालिका जी बरंच काही देऊन जाते तर ती मला असं वाटतं की मला पूर्ण आयुष्यभर पुरेल एवढं सगळंच त्या क्या मालिकेने बात. म्हणजे याच्यानंतर अनेक कामं मी केली याच्या पुढेही मी अनेक कामं करेन पण ह्याची सर नाही. क्या बात. आणि माहित नाही ती त्यावेळेला जी काही जादू घडली म्हणेन मी किंवा देवाने ते मला त्या क्षणी दिलं ते म्हणजे कित्येक जन्माची माझी पुण्याई असेल की मला तो रोल क्या बात. मिळाला. त्याच्यामुळे मला आठवण आणि सांगायची अशी झाली तर ते सती जाण्याचा जो सीन होता तो 2 दिवस आम्ही ते शूट करत होतो आणि मी त्यांना म्हटलं की मला अमोल सरांनी सांगितलं की खूप बोलायचंय तुला त्याच्यामध्ये 2 एपिसोड पूर्ण तुलाच बोलायचं तू आणि आपल्या दोघांना हा. बोलायचं. तर मी म्हंटल ते आमचे दादू सर जे आहेत त्यांना मी म्हटलं की मला तुम्ही प्लीज काहीतरी सांगा की मी कसं करू. आणि स्क्रिप्ट मी वाचली की मला अश्रू येत होते डोळ्यात. कारण ते लिखाणच इतकं इमोशनल असं होतं ना की ते वाचलं की रडायला येत होतं मला. तर मग त्यांनी मला ते सांगितलं की आपल्याला रडायचं नाहीये. अगदीच बरोबर. आपल्याला प्रेक्षक रडले प्रेझेंट. पाहिजेत. येस. कारण ते आहेच तसं की
प्रेक्षकांना रडू आलंच पाहिजे. आलंच पाहिजे. आपण रडलो तर प्रेक्षक कसे रडतील? तर ती मजा त्या डायलॉग्सची पण होती. आणि मग त्यांनी मला ते सांगितलं की मी म्हटलं पण मला रडू येतंय तर मी काय करू आता, ते न येण्यासाठी काय करू? कारण जेव्हा ना इमोशनल डायलॉग विथ इमोशन्स करणं सोपं असतं, पण इमोशन्स लोकांपर्यंत न रडता पोहोचवणं कठीण असतं. तर मग त्यांनी मला सांगितलं की नाही, फक्त एवढं लक्षात ठेव की महाराजांकडे तुला जायचंय, तर तुला तू मरणार आहेस त्याचं दुःख नाहीच आहे तुला, उलट तू महाराजांना भेटणार आहेस वर जाऊन ह्याचा आनंद आहे. तो आनंद आणि ते स्वप्न तुझ्या डोळ्यात दिसलं पाहिजे. मग त्यांनी मला काही अभ्यास करायला सांगितला, तो मी केला. आणि मग ते ज्या प्रकारे झालं माझ्याकडून, ते सगळं टीम वर्क होतं अर्थात, कारण टीम शिवाय काहीच होऊ शकत नाही. त्यामुळे एकट्याने तुम्ही कितीही काही केलं तरी सुद्धा जर समोरची टीम जर तुम्हाला सपोर्टिव्ह नसली तर काहीही होऊ शकत. त्यामुळे जे काही झालं, जी काही जादू झाली ती सगळी आमच्या उत्तम टीममुळे झाली. क्या बात है. तो सीन पण म्हणजे आमच्यासाठी एक म्हणजे ते सीन झाले की आम्हाला पण असं म्हणजे काय बोलायचंय किंवा काय बघायचंय पुढं, काय इथंच थांबवायचंय मोबाईल बंद करून, टीव्ही बंद करून, असं आमचं सुद्धा झालं होतं. आणि कमाल आहे. हाच प्रश्न जेव्हा मी शंतनू सरांना विचारला होता तर त्यांचं पण म्हणणं हेच होतं की या पात्राने मला एवढं काही दिलंय ना की याच्या पुढे कोणतंही मला ते देऊ शकणार नाही, किंवा याच्या आधी पण कोणी काहीच दिलं नाही. हे एवढं म्हणजे आयुष्यभराची कमाई झाली माझी. क्या बात है. आणि मला एवढं मी गॅरंटी देऊन सांगू शकते की ह्याच्या पुढची अनेक कामं हिट होतीलही किंवा नाही सुद्धा होणार. का बरेच वेळा आपल्याला डाऊनफॉल एक्सेप्ट करावा लागतो किंवा फेम एक्सेप्ट करावं लागतं आपल्याला. तसं ह्याच्या नंतरची जरी हिट सिरियल कुठलीही झाली ना, तरी स्वराज्य रक्षक संभाजी मधला पुतळा राणीकरकरांचा रोल माझ्या कायम हृदयाशी असतो. अगदी ती सर कोणत्याच रोल नाही येणार नाही, त्याच इव्हन त्या सिरियलची सर कोणत्याच सिरियलला सुद्धा येणं शक्य नाहीये किंवा कोणत्या सिनेमाला सुद्धा. म्हणजे आमच्यासाठी तेच खरे आहेत असं झालंय. येस. आता तुम्ही महानाट्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनामध्ये जे काही स्वराज्याचं स्वप्न पेरलं माँसाहेब जिजाऊंनी, त्यांची भूमिका साकारली, तर या भूमिकेने तुम्हाला काय दिलं? खरं सांगायचं तर जिजाऊ मातांचा रोल करणं हे खूप मोठं चॅलेंज आहे. अगदीच. आणि फ्रँकली स्पीकिंग मला असं वाटत होतं की एक ठराविक रोलसाठी पर्सनॅलिटी लागते, जी जिजाऊ मातांची होती, की त्यांना हाईट होती आणि त्या करारी होत्या. तर मला कुठेतरी असं एक बॅक ऑफ द माइंड असं वाटत होतं की माझी हाईट कमी आहे, तर मी त्या रोलला सूट होईन की नाही. तर मी अजय तपकिरे जे आपले दिग्दर्शक आहेत नाटकाचे, त्यांना मी म्हटलं की पण मी वाटेन का, कारण मग लोकांना एक डोक्यात असतं, त्यांनी इमेज सेट करून ठेवलेली असते, कारण कित्येक महान मोठमोठ्या सिनियर आर्टिस्टनी तो रोल प्ले केलेला आहे. प्रतीक्षाताईंनी स्वराज्य रक्षक संभाजीमध्ये उत्तमरित्या साकारलेली भूमिका आहे ती. तर थोडं दडपण असतं ना आपल्याला की अशी एवढी मोठी भूमिका आणि तिथे जराही चूक करून चालत नाही आपल्याला, तर बरंच प्रेशर असतं. पण अजय सरांनी माझ्याकडनं, अजय दादांनी खूप छान पद्धतीने रेकॉर्डिंग आमचं करून घेतलं. कुठे चुकत असेल तर त्यांनी सांगितलं अशा पद्धतीने घे. सो ते रेकॉर्डिंग आधी आमचं झालं आणि मग नंतर आम्ही वाचन केलं बऱ्याच वेळा आणि मग नंतर ते बसवलं स्टेजवर. इथेच रिहर्सल झाल्या आमच्या आणि मग ते बसलं. तर मला बरं वाटतं की मी एक वेगळ्या म्हणजे प्रत्येक व्यक्तीची काही एक काय म्हणतात गुणधर्म असतात आणि बॉडी लँग्वेज मध्ये चेंजेस असतात, ऍक्टिंग मध्ये पण म्हणजे थोडा फरक पडतो, कारण कॅरेक्टरच वेगळं. आता इथे फक्त कॅरेक्टर नाही म्हणू शकत आपण, त्या व्यक्ती घडून गेलेल्या, तर त्याच्यामुळे स्वभाव वैशिष्ट्य वेगवेगळी असतात. तर ती आपल्यात आणणं आणि करणं हीच कलाकाराची तिथे कस लागतो. तर त्यामुळे मी खूप स्वतःला नशीबवान समजते की माझ्या वाट्याला अशा मोठमोठ्या भूमिका आल्या आणि मी त्या करू शकले. आता किती चांगल्या पद्धतीने झाल्या हे प्रेक्षकांना माहिती आहे आणि देवालाच माहिती, पण मी आनंदी आहे की मला एवढ्या चांगल्या भूमिका माझ्या वाट्याला. येस, अगदीच उत्तमरित्या त्या तुमच्या ज्या काही त्यातली पुतळा राणी साहेबांची असेल जी काही तुमची कॅरेक्टर किंवा जे पात्र असेल किंवा मग जिजाऊ साहेबांचं असेल, दोन्ही पात्र उत्तमरित्या झालेले आहेत. म्हणजे पुतळा राणी साहेबांचं म्हणलं की थोडंसं एक सॉफ्ट कॉर्नर येतं आणि जिजाऊंचं म्हणलं की एक खंबीर असे स्ट्रॉंग ते पॉवर
ते पूर्ण आम्हाला तुमच्या दोन्ही कॅरेक्टर मध्ये जाणवली. आणि येस एक सगळ्या प्रेक्षकांच्या कडून एक मी तुम्हाला कॉम्प्लिमेंट देते, डिरेक्टली पोहोच पावती आमच्या अकलूजकरांकडून पोहोचवण्याचा प्रयत्न. आता आज लास्ट डे होता 2019 नंतर कट टू आता 2024 तुम्ही पुन्हा एकदा आलात. तर या 2 वर्षांमध्ये या 2 पिरियड मध्ये किंवा या 2 प्रयोगांमध्ये तुम्हाला काही फरक जाणवला किंवा काही एक्सपिरियन्स वेगळे आले? फरक फक्त मी एवढाच म्हणू शकेन की जे प्रेम अकलूजकरांनी यापूर्वी 5 वर्षांपूर्वी दिलं ते प्रेम कायम नाही राहिलं, ते अजून दुपटीने वाढलं. आणि ह्या वेळेला मी म्हणजे आता हे प्रेक्षकांनाही कळेल, फक्त इथल्याच माणसांना माहिती होतं, पण आता ह्या प्रेक्षकांनाही कळेल की मी पथ्य घेऊन आले होते यावेळेला. सगळेजण मला आग्रह करत होते हे घ्या ते घ्या हे खा, अरे हे का नाही खाते ते का नाही खाते, पण माझी पथ्य असल्यामुळे पण सगळ्यांनी मला घरगुती डबा आणून दिला. आज ह्यांनी उद्या त्यांनी असं करत प्रत्येकाने मला घरी नाश्त्याला जेवायला असं बोलवून इतका आग्रह करून मला हवं ते माझ्यासाठी करून खास करून खायला दिलं. त्यामुळे मी खरंच इतकी नशीबवान आहे ना की आपल्याला दुसरं काय हवं असतं, आपण पोटापाण्यासाठी करतो ना, जे खायला हवं तेच मला उत्तम मिळालं. त्याच्यामुळे मी खुश आहे आणि ही आठवण तर मी घेऊन जाणार असते. आणि त्यांचं वाढलेलं दुपटीने प्रेम मिळालं ती एक दुसरी आठवण, महत्वाची आठवण. येस, तुम्ही जेव्हा केव्हा याल त्यावेळी प्रत्येक वेळी हे प्रेम वाढतानाच दिसेल. ही अकलूजकरांची प्रेम करण्याची पद्धतच आहे असं म्हणूयात आपण. खरं तुमच्या खूप बिझी शेड्यूल मधून आपण तिसरी वेळ मला वाटतं हे आपलं शूटची किंवा इंटरव्ह्यूची 2 वेळा आपल्या याच्या आधी कॅन्सल झालं आणि आज पण खूप लेट झाला. मला असं झालं की यार मॅम थकल्यात, आता कसं विचारू मॅमला मी. स्टील तुम्ही मला ते शब्द दिला होता की आज रात्री घेऊयात, तो पाळला. त्याच्याबद्दल मी खूप खूप म्हणजे खूपच कृतज्ञ आहे. कारण की एवढे मोठे हे कलाकार ज्यांनी एवढे मोठे मोठे पात्र प्ले केलेले आहेत आणि त्यांच्याकडून काहीतरी शिकलो, एक कलाकार म्हणून पण आम्ही काहीतरी शिकलो. मी एक सांगू का, असं म्हणजे आता तू म्हणतेस हे माझं कौतुक करतेस, पण मी सुद्धा कोणाकडून तरी शिकलेलेच आहे. त्याच्यामुळे आपण असं पिढ्यानपिढ्या जसं आपल्या आई वडिलांकडनं शिकत असतो, आपल्या टीचर्स कडनं गुरूंकडनं शिकत असतो, तसंच ते पुढे कॅरी फॉरवर्ड होत असतं. त्याच्यामुळे असंच तू सुद्धा तुझ्या पुढच्या पिढीकडे ते नक्की चालूच राहणार आहे. येस येस, थँक्यू सो मच पुन्हा एकदा तुम्ही वेळ दिल्याबद्दल. मला माहितीये खूप लेट झालाय आणि पुन्हा एकदा थँक्यू सो मच. आणि पुन्हा एकदा या, जरी काही याचा योग नाही आला तरी ऑलवेज वेलकम, तुम्ही कधीही या. आम्ही नेहमीच बोलवत राहू तुम्हाला, काही कार्यक्रम असले तरी. जेव्हा केव्हा तुम्हाला अकलूज तुम्हाला फिरायला मिळेल की नाही मला माहित नाही. अकलूज खूप सुंदर आहे बघण्यासारखं. मागच्या वेळेला आले होते तेव्हा भरपूर फिरले, तरी सुद्धा ह्या वेळेला वेळात वेळ काढून पंढरपूरला आम्ही जाऊन माऊलींचं दर्शन घेतलं. आणि इथेही साखर कारखाना पाहिला, कधीच पाहिला नव्हता. साखर कशी बनते आणि त्यातले काय काय कसं कसं त्याची प्रोसेस आहे, छान वाटलं बघायला आणि मजा आली. आणि पुन्हा एकदा अकलूज मध्ये योग जुळून येईलच येण्याचा, आम्ही बोलवत राहणार आता कायम. भेटू. येस येस, थँक्यू सो मच. तुमच्या पुढच्या येणाऱ्या प्रत्येक प्रोजेक्ट साठी खूप खूप शुभेच्छा आणि पुन्हा एकदा थँक्यू सो मच. येस.